ह्यांना वाटतंय म्हटल्यानंतर मला पण वाटलं की मी चालवू शकेन गाडी हायवेला. स्वतःहून प्रयत्न करत नाही ना तर तोपर्यंत काहीच शक्य नसतंय बघा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवलेला आहे. तर माझा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर वयाच्या 38व्या वर्षी मी टू व्हीलर चालवायला कशी शिकले तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर झालं असं की 8 वर्षापूर्वी आम्ही जुनी टू व्हीलर घेतली होती. मला शिकायची होती म्हणून मिस्टर म्हणाले की आपण सुरुवातीला जुनीच गाडी घेऊ म्हणून. तर जुनी गाडी घेतली आणि त्यांनी मला शिकवली सुद्धा गाडी. पण मला एवढा कॉन्फिडन्स नव्हता हायवेला चालवायचा. तर मी कसं गल्लीतल्या गल्लीत गाडी चालवत होती. कुठे दुकानात जा, कुठे डेअरीत जा. तर अशी छोटी मोठी कामं मी करत होती, गाडी घेऊन जात होती. तर एकदा काय झालं, मुलाच्या शाळेत ओपन डे होता आणि हे सुद्धा ऑफिसला गेले होते आणि गाडी मात्र घरी होती. तर हे मला काय म्हणाले की तू आता घराच्या जवळ वगैरे गाडी चालवते तर तू हायवेला पण चालवू शकते. तर ह्यांचा कॉन्फिडन्स माझ्यावरती खूपच होता आणि ह्यांना वाटतंय म्हटल्यानंतर मला पण वाटलं की मी चालवू शकेन गाडी हायवेला. पण झालं असं, तर मी गाडी घेऊन गेली. ओपन डे वगैरे झाला आणि परत येताना एका टेम्पोवाल्याला मी धडक दिली आणि सिग्नललाच मी धडक दिली होती. तर एवढी गर्दी बघूनच मला घाबरायला झालं होतं आणि त्यावेळेस एवढी भीती मनामध्ये बसली ना, खूपच मोठ्या प्रमाणात माझ्या मनामध्ये ती भीती बसली की म्हणजे असं मला ती गर्दी बघितली ना घामच फुटायचा, असं झालं होतं. तर तेव्हापासून मी गाडी चालवायची पण मी हायवेला कधी गाडी चालवली नाही. तर लगेच मी मिस्टरांना फोन केला की गाडी साईडला घेतली आणि फोन केला मिस्टरांना की असं असं झालेलं आहे. तर गाडीलाच नुकसान झालं होतं. तर गाडीचं जे समोरचं चाक होतं तर मडगाड वगैरे असतं ना ते पूर्ण फुटलं होतं आणि समोरचा भाग आहे तो चेपला पण होता. असं सांगितलं मिस्टरांना सगळं. तर ते म्हणाले की एका दुकानाच्या समोर तू गाडी लाव आणि त्या दुकानवाल्यांना सांग की मिस्टर संध्याकाळी येतील आणि गाडी घेऊन जातील म्हणून. तर मग गाडी वगैरे लावली आणि येताना मी मग बसनं आले घरी. तर तो किस्सा झालाच. तर माझ्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ती भीती बसली होती आणि मग लोक काय म्हणतील, मग मला जमेल का गाडी चालवायला असं म्हणजे वाटायचं आणि गर्दी बघितलं की घाम फुटायचा मला. तर एक 4च महिन्यामध्ये त्या गाडीचं काम आलं बॅटरीचं आणि खूप खर्च होणार होता ती बॅटरी बसवण्यासाठी. तर मिस्टर काय म्हणाले की आता या गाडीला खर्च करण्यापेक्षा नवीनच गाडी घेऊ आपण. आणि त्यावेळेस इलेक्ट्रिक गाड्यांचं थोडं फॅड जास्तच होतं आणि मिस्टर पण थोडे जास्तच अट्रॅक्ट होते इलेक्ट्रिक गाड्यांना. मग ते म्हणाले आपण इलेक्ट्रिकच गाडी घेऊ आणि मग त्यांनी घेतली मॅग्नस गाडी इलेक्ट्रिक. तर त्याचं पण जजमेंट मला काही एवढं नव्हतंच आणि मी काय हायवेला ती गाडी कधी चालवलीच नव्हती. म्हणजे जवळच्या जवळ मी चालवत होती ती गाडी. मिस्टर ऑफिसला घेऊन जात होते. सुट्टीच्या वेळेस वगैरे मी थोडीफार चालवायची, म्हणजे प्रयत्न करायची चालवायचा. थोडंफार लांब वगैरे चालवायची मी गाडी सुट्टीच्या दिवशी. आणि मग मागच्या 2 वर्षामध्ये माझ्या डोक्यात विचार आला की आता मुलगा पण मोठा झालेला आहे, आपण आता जॉब करायला पाहिजे. तर मग मी घराच्या जवळच मला एक जॉब म्हणजे चांगला मिळाला आणि जवळच होता म्हणून मी तो जॉईन पण केला. आणि झालं असं 3-4 महिन्यामध्येच म्हणजे थोडंसं मला टफ जायला लागलं. सकाळी उरकायचं, मग ऑफिसला जायचं, मग घाई गडबड व्हायची माझी सकाळच्या वेळेस. आणि एकदा काय झालं, खूपच वेळ झाला होता मला ऑफिसला जायला. तर मग मला खूपच टेन्शन आलं की आता लेट मार्क लागेल ऑफिसला, मग 9:15च्या पुढं गेल्यानंतर माझा हाफ डे पडेल. मग असं थोडंसं जास्त एन्झायटी व्हायला लागली मला. आणि वेळ झाला असल्यामुळे मी ठरवलं की आज आपण गाडीच घेऊन जायचं, इलेक्ट्रिक गाडी मॅग्नस. मग विचार केला आता ह्यांना सांगू की नको, सांगू की ना, असा असं म्हणजे मनात विचार होता की सांगू का नको ह्यांना. पण मी त्यांना सांगितलंच नाही. गाडी काढली आणि थोडा थोडा पाऊस पण होता त्यावेळेस. गाडी काढली आणि मी भीत भीत ऑफिसला कशी तरी पोहोचले. आणि गर्दी बघितली की मला घाम फुटायचा. पण मी कशी तरी हळूहळू 1 तास जवळजवळ लावला मी ऑफिसला पोहोचायला आणि एकदाशी पोहोचली. आणि पोहोचल्यानंतर मी त्यांना फोन केला की मी आज गाडी घेऊन आलेली आहे ऑफिसला आणि सुखरूप पोहोचलेली आहे म्हणून. आणि त्यावेळेस कसं मिस्टर 4 व्हीलर घेऊन जात होते आणि मग मला पण थोडंसं वाटायचं की मी पण ऑफिसला जाते आणि गाडी पण असते 2 व्हीलर घरी आणि मी बसने आणि 6 सीटरने जाते म्हणून. तर मग मी त्यावेळेस थोडंसं धाडस केलं होतं.
आणि त्यावेळेस धाडस केलं बघा. तर ते म्हणजे चांगलंच झालं धाडस माझ्यासाठी. तर मी स्वतःहून प्रयत्न केले हायवेला गाडी चालवण्याचा. तर हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण जोपर्यंत स्वतःहून त्यामध्ये पडत नाही आणि स्वतःहून प्रयत्न करत नाही ना, तर तोपर्यंत काहीच शक्य नसतंय बघा. तर हेच म्हणजे माणूस कसं पाण्यात पाण्यात पडल्यानंतर पोहायला लागतो, तसंच झालं माझं. तर तेव्हापासून ती भीती माझ्या मनातली गेली आणि गर्दी बघितल्यानंतर मला भीती पण वाटत नाही. आणि मी आता इंडिपेंडेंटली गाडी चालवायला लागलेली आहे, इलेक्ट्रिक गाडी ते पण. पण त्याचं पण असं होतं की त्याचं जजमेंटच घावायचं नाही आणि ज्यावेळेस पळायला पाहिजे ना गाडी, तर त्यावेळेस पळायची नाही. आणि सिग्नलवरून सुटताना ना एकदम हळू गाडी एकदम चालायची सिग्नलवरून सुटताना. तर असं व्हायचं त्या गाडीचं. पण मी चालवत होते जवळजवळ 9 ते 10 महिने मी ती ऑफिसला गाडी चालवली. पण त्या गाडीचं पण काम आलं. तर मिस्टर म्हणाले की आपण आता पेट्रोलचीच गाडी घेऊ. म्हटलं आता जुनी वगैरे घ्यायलाच नको, आपण डायरेक्ट नवीनच गाडी घेऊ. मग आम्ही TVSची ज्युपिटर घेतली. मग ती सुद्धा मी म्हणजे चालवेल का नाही, मला जमेल का नाही हायवेला, असं मला वाटत होतं. आणि ती हेवी आहे गाडी ज्युपिटर. तर मिस्टर म्हणायचे बघ तुला जमते का. पण मग मला जमायला लागली. मी एकदा ट्राय केलं, ऑफिसला घेऊन गेले. मग आरामात म्हणजे थोडीशी हेवी आहे, पण मला ती जमून गेली. इझिली जमून गेली. कारण मी हायवेला चालवली होती आणि कॉन्फिडंटली इलेक्ट्रिक गाडी चालवत होती मी. तर असं झालं बघा. तर ज्युपिटर पण मी व्यवस्थित ऑफिसला चालवली आणि आता तर मी डबल सीटसुद्धा घेते. मुलाला घेते, मिस्टरांना घेते आणि हायवेला खूप छान प्रकारे मी गाडी चालवते. तर माझ्या मनातली आता भीती गेलेली आहे बघा. जोपर्यंत आपल्या मनामध्ये भीती असते ना, तर तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही. आणि कुठलं पण काम यशस्वी होण्यासाठी आपण स्वतःहून प्रयत्न करायला पाहिजेत, असं मला वाटतं. तर हाच अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. तर जवळजवळ लग्न झाल्यानंतर मी 10 ते 11 वर्षाने गाडी चालवायला शिकले. तर मिस्टरांना जाम कॉन्फिडन्स होता की मी म्हणजे 4 व्हीलर पण आणि 2 व्हीलर पण, म्हणजे त्यांना असं वाटायचं की हिला यायला पाहिजे, हिला जमायला पाहिजे. आता म्हणजे सगळ्याच गोष्टी आता लेडीज करू शकतात आणि कॉन्फिडेंटली करतात पण. आणि ह्यांना पण असं वाटायचं की मी पण केल्या पाहिजेत. तर आता बघा मी व्यवस्थित 2 व्हीलर गाडी चालवते आणि मी आता 4 व्हीलर पण शिकायला लागलेली आहे. ॲक्च्युली मी क्लास पण केलाय, पण मी चालवत नसल्यामुळे तेवढा कॉन्फिडन्स नाही. तर आता मी शिकायला सुरुवात केलेली आहे. मिस्टर मला मोकळ्या वेळामध्ये 4 व्हीलर सुद्धा शिकवायला लागलेले आहेत. तर मी कॉन्फिडंटली थोड्याच दिवसामध्ये 4 व्हीलर पण शिकेन बघा. तर हीच गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती की लोक काय म्हणतील आणि उगाचच मनामध्ये भीती ठेवून राहण्यापेक्षा स्वतःहून ट्राय करा कुठली पण गोष्ट. तर हीच गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा हा अनुभव कसा होता ते सुद्धा मला कमेंट करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.